नमस्कार मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते ही कारच्या भागात झालेल्या त्या मोठ्या समजापासून. सूर्या मोठ्या प्रेमाने वैदेहीला डेटवर घेऊन गेलेला असतो, पण तो डेटवर नसतो, तो एक फ्रेंडशिप म्हणून घेऊन गेलेला असतो. पण वैदेहीच्या मनात त्याच्या मित्रांचा ऐकून मोठा गैरसमज होतो. त्यामुळे इकडे सूर्या खूप खचून गेलेला असतो घरी येऊन. आणि वैदेही सूर्याचा नंबर चक्क ब्लॅकलिस्टमध्ये टाकते. सूर्या खूप फोन करण्याचा ट्राय करत असतो आणि इकडे वैदेहीची मनस्था ही खूप वाईट असते. ती समुद्र किनाऱ्यावर एकटी बसलेली असते, रडत असते आणि तिच्या आईला बोलत असते की आई, मी माणसं ओळखण्यात खूप चूक केली गं. कोणावर विश्वास ठेवायचा हे मला समजलं नाही, पण नाही, आता मी स्वतःला सावरणार आहे आणि यापुढे आयुष्यात कोणत्याही व्यक्ती ओळखताना 100 वेळा पारखून बघेल. इकडे सूर्य अजूनही फोन लावण्यात गुंग असतो. तेव्हा सूर्याला वच्छीचा आवाज येतो. वच्छीचा आवाज येता सूर्य दचकतो आणि पटकन स्वतःला कसाबसा सावरतो. वच्छी ज्यूस घेऊन येते. सूर्याला शांत हरवलेलं पाहून ती बोलते की सूर्या, काय काय रे हे, अजून आवरलं नाहीस तू? तेव्हा सूर्य आपली मनस्थिती लपवत विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो की काही नाही गं, रात्री यायला उशीर झाला ना. तेव्हा वच्छी बोलते की वच्छी संपूर्ण गावाला थरथरायला लावणारी एक मोठी आसामी असते. तिच्या धारदार नजरेतून काही सुटू शकत नाही. ती सूर्याला जवळ घेते आणि बोलते की हे बघ, आईशीशी खोटं बोलतोयस तू. तेव्हा सूर्या बोलतो की नाही, मला बंदरावर कलेक्शन करायला जायचे, आणि असं घाईघाईत उठून तो तयार व्हायला निघतो. इकडे वच्छी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिचं लक्ष जेवायला बसते तेव्हा वच्छी सुधाकरला बोलत असते की काय रे, काय तुला सांगितलं होतं ते कळलं ना. तेव्हा सुधाकर बोलतो की वच्छीला न सांगताच शब्द टाळतो. तो बोलतो की मी मित्रांना सांगितलं होतं, काही नाही, सूर्या आणि त्याचे मित्र फक्त गप्पा मारत आहेत. त्याने झालेला प्रकार सुधाकरने वच्छीला सांगितलेला नसतो. का ते माहीत नाही, आता कळेलच आपल्याला. तेव्हा वच्छीला नेमका फोन येतो गुरुजींचा, आणि बोलते की गुरुजी बोलतात की वत्सले, जे काम असेल ना ते काम टाकून जशीच्या तशी इकडे निघून ये म्हणून. तेव्हा गुरुजी जवळ वच्छी जाते आणि बोलते की गुरुजी, काय झालं? अहो सांगा ना, काय झालं? तुमचं असं शांतता बघून गोष्टी मला कळत नाही आहे. तेव्हा गुरुजी डोळे उघडतात आणि बोलतात की वत्सले, मी जे सांगतो ते ऐक. ती आता या घरात, या साम्राज्यात प्रवेश करू पाहते. तुझं अस्तित्व ती मिटवून टाकणार. तेव्हा वच्छी बोलते की गुरुजी, काय बोलतायत तुम्ही? या वच्छीचं अस्तित्व कोण पुसून टाकण्याची हिंमत करते? वाऱ्याचा झोकासुद्धा नाही करू शकत. वच्छी बोलते आणि माझ्यापर्यंत पोचायला त्या देसायांच्या 100 पिढ्या जातील. तेव्हा गुरुजी बोलतात की मी देसायांचा विषय काढलाच नाही आहे. गुरुजी वच्छीला सावध करतात की वत्सले, तुझ्या मुलाची पत्रिकेत राहूच्या स्थानावर बसलाय. पुढच्या 2 वर्षात जर त्याचं लग्न झालं तर तुझ्या घरात जी सून येईल ना, ती तिच्या मनासारखी घरात वावरेल. गुरुजी पुढे म्हणतात, तुझा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा या सगळ्यांनाच ग्रहण लागेल. हे ऐकून वच्छी घाबरत बोलते, पण गुरुजी, यावर काहीतरी उपाय असतील ना? गुरुजी वच्छीला स्पष्ट सुनावतात. तेव्हा वच्छी म्हणते, पण इतके वर्ष तरी माझं कोणी काय वाकडं केलं? त्यावर गुरुजी सरळ सांगतात, भ्रमात राहू नको वत्सले, शत्रूपेक्षा स्वतःचा भ्रमच जास्त घात करतो. हे बघ, मी माझे खूप प्रयत्न केले. तुला एकच सांगतो, पुढच्या 2.5 वर्षात तुझ्या मुलाचं लग्न करू नको. आणि तरीही तू लग्न केलंस तर त्या लग्नात तू स्वतःला खूप मिरवशील खरी, पण तुझी सून तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल. इकडे वैदेहीने आपली मैत्रीण सलूला घडलेला प्रकार सगळं सांगत असते. ते ऐकून सलूलाही खूप वाईट वाटतं. ती म्हणते, तो पैशाच्या पैंजेसाठी तुला डेटवर घेऊन गेला होता असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या दोघी बोलत असताना तिथला एक स्टाफ मेंबर येते आणि बोलते की वैदेही मॅडम, तुम्हाला मॅडमनी बोलवले. त्यावर वैदेही आणि सलू दोघेही आत जातात. मॅडम वैदेहीच्या हातात एक पत्र देतात आणि म्हणतात, गव्हर्नमेंटचं लेटर आले, आपल्या गावात रक्तदान शिबिर भरवायचे आणि त्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली. वैदेही ते पत्र वाचते आणि म्हणते, हो मॅडम, पण कामासाठी स्टाफ लागेल ना. त्यावर डॉक्टर मॅडम टोमणा मारतात, का गं, घाबरलीस का? तेव्हा वैदेही बोलते की मॅडम, मी कामाला कधीच घाबरत नाही, पण एवढ्या कमी वेळात सगळं अरेंज करणं. तेव्हा मॅडम बोलतात, मोठमोठ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची तुला चांगली सवय आहे ना, मग ह्या गोष्टी पण कर. तेव्हा सलू बोलते की पण मॅडम, हे लेटर 8 दिवसापासून आलं आहे, तुम्ही आत्ता सांगताय. तेव्हा मॅडम तिला गप्प करते आणि बोलते की तू मैत्रिणीची वकील, तू बोलू नकोस. त्यावर ती वैदेहीला सरळ सांगते की 50 ब्लड बॅग्स जमा करण्याचं चॅलेंज आहे आणि ते तुला पूर्ण करावंच लागेल. असं म्हणून त्या वैदेहीवर एक खूप मोठी जबाबदारी आणि चॅलेंज सोपवतात.
इकडे बयो तडतड घरी येते. ती प्रचंड चिडलेली असते. दारात शोभी झाडांना पाणी घालत असते. ती बयोला बघून बोलायला जाणार तर बयो रागाच्या भरात तिच्या हातातला पाण्याचा तांब्या बाजूला ढकलून देते आणि सरळ घरात निघून जाते. शोभी वैतागून बोलते, हिच्या डोक्यात आता काय नवीन वादळ आलंय कोण जाणे. बयो तशीच तरातरा घरात येते. तिथे चिंगळी फोनमध्ये व्यस्त असते. बयो रागाच्या भरात तिलाही धडकते आणि तडक खुर्चीवर जाऊन बसते. तिच्या डोक्यात गुरुजींचे शब्द फिरत असतात. ती संतापून घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकायला लागते. बयोचा हा अवतार बघून घरात प्रचंड वादळ आल्यासारखं होतं. तेवढ्यात इकडे सूर्याचे वडील भाईही तिथे येतात. त्यांना वच्चीचा हा स्वभाव, तिचं वागणं त्यांना चांगलंच ठाऊक असतं. दुसरीकडे सूर्या एकांतात बसलेला असतो. तो वैदेहीने ते शब्द बोललेले त्याला आठवत असतात. वैदेही म्हणते की मला असं वाटलं होतं तू फक्त दशावताराचा उत्तम अभिनय करतोस रे, पण खऱ्या आयुष्यातही तू खूप चांगला अभिनय करतोस. मैत्रीचा, काळजी करण्याचा खोटा मुखवटा छान चढवलास. वैदेहीचे हे बोचणारे शब्द आठवून सूर्या खूप अस्वस्थ आणि त्याला मनातून प्रचंड वाईट आणि गिल्टी वाटत असतं. त्याने वैदेहीला समजवण्याचाही प्रयत्न केलेला असतो जाऊन, की वैदेही मॅडम एकदा ऐका, तुम्हाला गैरसमज झाला आहे. पण वैदेही कुठलंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. इकडे सूर्या डोळ्यात पाणी आणून रडत बसलेला असतो. तेवढ्यात तिथे गोदा येते आणि एक पिशवी हातात घेऊन येते आणि बोलते की दादा हे घे. तेव्हा सूर्या ती घेतो आणि बोलतो की हे काय गं. तेव्हा गोदा बोलते की मला माहिती आहे दादा तुझं काय झालं आहे ते, तुमचं भांडण झालं आहे ना, मी त्यांना रडताना बघितलं आहे. तेव्हा सूर्याला वाटतं की वैदेही. तेव्हा सूर्या बोलतो की काय झालं, डॉक्टर मॅडम रडत होतात, कुठे पाहिलंस तू. तेव्हा गोदा बोलते अरे डॉक्टर मॅडम नाही, तुझे मित्र नानू दादा आणि मंग्या दादा. तेव्हा सूर्या ती पिशवीतनं एक एक वस्तू बाहेर काढतो आणि बोलतो की तुला माहिती का येत काय. तेव्हा सूर्या बोलतो की या लहानपणीच्या आठवणी, त्या माकडांना मी दिलेले गिफ्ट्स आहेत. तेव्हा ते गोट्यांची काचेची बरणी, जुना कंपास बॉक्स, ते गांधीजींचे 3 माकडं, तो भवरा. सूर्या बोलतो की वस्तूंकडे बघत बोलतो की हे बघ, हे ते आम्ही 3 माकडं. तेव्हा सूर्या बोलतो की गोदा मी एवढा वाईट आहे का गं, मी नेहमी सगळ्यांना रडवतो, आता नानू आणि मंग्याला पण रडवलं. तेव्हा गोदा त्याला समजवते आणि बोलते की त्याच्यावर एक सोपा उपाय आहे दादा, तूच मला नेहमी सांगतोस ना, जोपर्यंत समोरचा आपल्याला माफ करत नाही तोपर्यंत सॉरी म्हणायचं. गोदाचं हे बोलणं ऐकून सूर्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. तो भरल्यानी बोलतो की बरोबर ग, किती गुणाची ग बाय माझी. असं म्हणत सूर्या गोदाला प्रेमाने जवळ घेतो आणि मिठी मारतो. इकडे हॉस्पिटलमध्ये वैदेही आणि सलू दोघी प्रचंड टेन्शनमध्ये असतात. वैदेही हताश होऊन सलूला बोलते, सलू एवढ्या कमी वेळात मी रक्तदानासाठी कशी जमवणार गं ही माणसं, जर हे चॅलेंज पूर्ण नाही झालं तर माझी इंटर्नशिप जाईल. त्यावर सलू बोलते की अगं सगळेजण तुझ्या इंटर्नशिपवरच का टपले आहेत हेच मला कळत नाही. इकडे त्या डॉक्टर मॅडमला फक्त स्वतःच्या भुकेची काळजी आहे. सारखी वडापाव खात असते आणि आपल्याला इथे टेन्शन देत असते. वैदेही वैतागून विचारते की सलू आता काय करायचं, माणसांची सोय कशी करायची, आपल्याकडे वेळही खूप कमी आहे. त्यावर सलू विचार करते आणि वैदेहीला सुचवते की वैदू, आपल्याला एक माणूस आहे त्याच्यासाठी हे काम खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम सगळा सॉल्व होऊ शकतो. इकडे दुसरीकडे सूर्या त्याच्या मित्रांना भेटायला समुद्रकिनारी आलेला असतो. इकडे सूर्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन मंग्या आणि नानूला आवाज देतो. ते दोघं एकांतात बसलेले असतात. तेव्हा सूर्या बोलतो की मंग्या, नानू, हे बघा काजा आणला आहे आपल्यासाठी. तेव्हा मंग्या आणि नानू पुढे येतात आणि तेव्हा नानू बोलतो की मंग्या चल, कोणाला आपल्यामुळे अडचण नको, गर्दी खूप वाढली आहे. तेव्हा ते जायला लागतात. तेव्हा सूर्या बोलतो की बस का, अरे असं का करतात, आपली मैत्री या काजापासूनच सुरू झाली ना. तेव्हा सूर्या त्याला जुन्या आठवणी सांगत असतो आणि बोलत असतो की भाऊची भांडणंही या काजामुळेच मिटली ना. सूर्या त्यांना मनवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करत असतो. तेव्हा सूर्या बोलतो त्यांच्याकडनं माफी मागतो आणि नेहमी मला जसं माफ करत आला तसं परत करा. तेव्हा तो बोलतो की अरे खरंच. तेव्हा तो नानूला बोलतो की नानू घे. तेव्हा मंग्या त्याला थांबवतो आणि बोलतो की नानू, उद्या परत हा खाजा पण काढून दाखव तुला. तेव्हा मंग्या नानूला बोलतो की चल. तेव्हा ते जायला लागतात. तेव्हा सूर्या बोलतो की मंग्या बघ, भलं तर माफ नको करू, पण या खाजाचा तरी अपमान करू नका, आणि कधीही कशाची गरज लागली तरी हा तुमचा भाऊ जिवंत आहे. तेव्हा सूर्य रडत रडत येतो म्हणून निघून जायला लागतो. पुढे जाऊन तो गाडीजवळ उभा राहून रडत असतो. तेव्हा त्याचे दोघे मित्र येतात आणि बोलतात की सूर्या, तुला पहिला घास खाऊ घातल्याशिवाय आम्हाला पचेल का. तेव्हा ते बोलतात की भरव ना मग. आणि त्याचा मित्र त्याला खाज्याचा घास भरवतो आणि ते सगळे तिघं मिठी मारतात आणि त्यांची मैत्रीमधली दरार कमी होते. इकडे सूर्य आपल्या मित्रांशी बोलत असतो. तेवढ्यात अचानक सूर्याला सुलेखाचा फोन येतो. सूर्या फोन उचलतो आणि म्हणतो, हा बोल सुलेखा, काय झालं. तेव्हा सुलेखा बोलते की हॉस्पिटलमध्ये तो सगळा घडलेला प्रकार सांगते आणि
इंटर्नशिप वैदेहीची धोक्यात आली तेही सांगते. तेव्हा ती रक्तदानासाठी रक्तदानासाठी माणसांची गरज आहे. सूर्याला सगळा झालेला प्रकार ती सांगते. तेव्हा सूर्या बोलतो की ठीक आहे, येतो मी. तेव्हा सूर्या नानू आणि मंग्याला बोलतो आणि म्हणतो की मंग्या, नानू एक काम आहे रे. तेव्हा नानू लगेच बोलतो की उत्साहाने, अरे बोल ना सूर्या, तुझ्यासाठी मी आत्ताच्या आत्ता जीव पण द्यायला तयार आहे. तेव्हा सूर्या बोलतो की अरे नाही रे, काम माझं नाही आहे. मंग्या आश्चर्याने विचारतो, मग कोणाचं आहे? तेव्हा सूर्या हळूच उत्तर देतो, डॉक्टर मॅडमचं. ते ऐकताच नानू आणि मंग्या एकदमच गप्प होतात. दोघांचे चेहरे पाळण्यासारखे होतात. आणि मित्रांनो, अगदी याच रंजक वळणावर आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आता सूर्या आणि आपल्या मित्रांच्या मदतीने वैदेहीचं हे चॅलेंज पूर्ण करू शकेल का? नानू, मंग्या वैदेहीला मदत करायला तयार होतील का? आणि वैदेहीचा सूर्याबद्दलचा गैरसमज दूर होणार की नाही? आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, मालिकेचे असेच डेली अपडेट्स आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.